नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण। काही ठिकाणी मतदारांची धरपकड, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। निकाल उशिरा असल्यामुळे स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार। सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला। नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका, तर विंध्यांची धुळफेक आता उघड होते। त्यांची लाचारी सुद्धा दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। बुलडाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडनं दमदाटी। कुणाल गायकवाडने पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं। आरोप करत काँग्रेसकडनं गुन्हा दाखल करण्याची मागणी। बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं चोप। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज।